महाराष्ट्राला सुरुवात करूया। गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे आणि 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर झालेल्या या पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। पावसामुळे धान पिकाच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झालं असून शेतीला फायदा होणार आहे। तिकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर दाट धुक्याची चादर पसरल्याने मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्प हा धुक्यात हरवून गेलाय। सलग पावसामुळे खंडाळा लोणावळा परिसर हिरवाईने नटला असून दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, धुक्यामध्ये हरवलेले रस्ते आणि मनमोहक निसर्ग पर्यटकांना भुरळ घालतंय। टायगर पॉइंट, भूशी धरण आणि विविध व्ह्यू पॉइंट्सवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। मिसिंग लिंक आणि लोणावळा परिसरातील ड्रोन दृश्य पर्यटकांना भुरळ घालतायत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंबोली घाट परिसरातील धबधबे हे ओसंडून वाहत आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव मुख्य धबधब्यासह इतर धबधबे पर्यटकांसाठी तात्पुरते बंद करण्यात आलेत। आंबोली आणि तिलारी घाट परिसरात दाट धुक्याची चादर पसरल्यानं दृश्यमानता कमी झाली असून वाहनांचा वेग मंदावलाय। दरम्यान जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून दोडामार्ग तालुक्यातील काही गावांना पावसाचा फटका बसलाय। आंबोली घाटात झाड कोसळल्यानं सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। आणि आता एक मोठी बातमी, महापौर बंगल्याच्या सुधारणेसाठी एप्रिल 2026 मध्ये 3.40 कोटी रुपये खर्च केल्यानंतरही याच बंगल्यात सोयी सुविधांसाठी आणखी सुमारे 3 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत। बंगल्याच्या बाहेरील जागेत विविध सोयी सुविधा देण्याकरता पालिका प्रशासनाने 2.89 कोटींच्या निविदा मागवलेल्या आहेत। भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील महापौर बंगल्याच्या परिसरातील विविध सोयी सुविधांसाठी प्राणी संग्रहालय संचालकांनी निविदा मागवलेल्या आहेत। यापूर्वी बंगल्याच्या डागडुजीवर मोठ्या प्रमाणात खर्च झाला असून नूतनीकृत बंगल्यात महापौर रितू तावडे या वास्तव्यासाठी गेल्यानंतर आता बंगल्याच्या बाहेरील जागेतील सुधारणेसाठी पुन्हा निविदा मागवण्यात आलेल्या आहेत। निविदा दस्तऐवजानुसार या प्रकल्पांतर्गत ES पाटणवाला रोड लगत ध्वनी शोषक म्हणजेच नॉइज बॅरियर पॅनल्स बसवण्यात येणार आहेत। त्यामुळे वाहतुकीचा आवाज कमी होण्यास मदत होईल। सांडपाणी वाहिनी, पर्जन्य जल वाहिनी आणि अन्य उपयुक्तता वाहिन्या टाकण्यात येणार असून त्यावर इंटरलॉकिंग कॉन्क्रीट पेवर बसवण्यात येणार आहेत। याशिवाय भूमिगत आणि उंचावरील पाण्याच्या टाक्यांचं बांधकाम देखील करण्यात येणार आहे। बंगल्यात पाणी साठवण्यासाठी यंत्रणा नसल्यामुळे हे काम करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, महापौर बंगल्याच्या सुधारणेसाठी आता आणखी खर्च करण्यात येणार असल्याचं कळतंय, काय अपडेट? झालेत आणि जेव्हा महापौर आता राहायला गेल्यात त्यानंतर आणखी काही सुधारणा त्यांना करावीशी वाटली म्हणून उद्यान विभागाकडून हा नवीन कंत्राट दिला जाणार आहे आणि त्यासाठी निविदा देखील काढलेल्या आहेत जे 3 कोटी रुपयांच्या आहेत। एका बाजूला कोणतंही VIP कल्चर आपल्याला ठेवायचं नाही किंवा आपल्याला सर्वसमावेशकच भूमिका घ्यायची असं भाजप नेतृत्वाकडून सांगितलं जात आहे, तर दुसऱ्या बाजूला त्याच भाजपच्या सत्ताधाऱ्यांकडून, मुंबईतल्या सत्ताधाऱ्यांकडून मात्र ठिकठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला सोयी मिळवता येतील त्या सोयी मिळवण्याचे प्रयत्न आहेत आणि त्यातलाच हा आणखी एक प्रकार म्हणायचा। आणि म्हणून आता नेतृत्व यावर काय भूमिका घेतं किंवा आता या निविदेबद्दल काय पुढे चर्चा रंगते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीच्या महादेवगड इथे निपाणी येथील पर्यटक सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला। निपाणीहून आलेल्या पर्यटकांचा एक गट महादेवगड इथे फिरण्यासाठी आला होता। यावेळी रेलिंगच्या बाहेर जाऊन फोटो काढण्याचा प्रयत्न करताना डॉक्टर सय्यद यांचा पाय घसरला आणि ते थेट दरीत कोसळले। घटनेची माहिती मिळताच आंबोली पोलिसांसह सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमने शोध आणि बचाव मोहीम सुरू केली आहे। मात्र परिसरात दाट धुकं असल्यामुळे बचाव कार्याला मोठा अडथळा येतोय। ही रेस्क्यू मोहीम पूर्ण होईपर्यंत महादेवगड पर्यटन स्थळ तात्पुरतं बंद करण्यात आलेलं आहे। आंबोली येथील महादेवगड येथे काल संध्याकाळी 5:30च्या दरम्यान एक पर्यटक याच दरीच्या मध्ये सेल्फी घेण्यासाठी उतरला होता आणि तो खाली कोसळलेला आहे। काल सायंकाळी या ठिकाणी पोलीस पथकासह सिंधुदुर्ग ॲडव्हेंचर, आंबोली, सांगली यांची जी रेस्क्यू करणारी टीम आहे ती दाखल झाली होती। मात्र दाट धुकं आणि संध्याकाळ होत असल्यामुळे या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन शक्य झालं नव्हतं आणि मात्र आज सकाळी 7 वाजल्यापासून हे रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। पोलीस प्रशासनासह जी रेस्क्यू टीमची जी माणसं आहेत ती या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्यासह पाहायला गेलात
जो पर्यटक या दरीच्या माध्यमातून जो सेल्फी काढण्यासाठी खाली उतरला होता तो कोसळत त्यांची निपाणीची जी माणसं आहेत तीही या ठिकाणी दाखल झालेली पाहायला मिळत आहेत. मात्र ऐन पर्यटनाच्या हंगामाच्या वेळीच या ठिकाणी ही घटना घडल्यामुळे पर्यटनाला गालबोट लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन अनगासह प्रसाद पाताडे, न्यूज 18 मराठी, आंबोली, सिंधुदुर्ग. हिमाचल प्रदेशातील सिरमौर या जिल्ह्यात आणि नाहन या परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी फ्लॅश फ्लड आणि भूस्खलनाच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाच्या घटना वाढल्या आहेत. सेप्पा इटानगर या मार्गावरील 0 ब्लॉक पॉइंट जवळ दरड कोसळली. माती आणि दगडांचा ढिगारा महामार्गावर आला. एक कार भूस्खलनाच्या तडाख्यात सापडून मलब्याखाली गाडली गेली. या घटनेनंतर परिसरात वाहतूक विस्कळीत झाली. अरुणाचल प्रदेशातली ही दृश्य आहेत. सेप्पा इटानगर या मार्गावर दरड कोसळली. हा सगळा जो मलबा रस्त्यावर आला, त्या गाडी त्याच्या खाली गेलेली आहे, त्या मलब्याच्या खाली गेलेली आहे गाडी. बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील डेहरीतील सोन बॅरेजवर सेल्फी काढण्याचा मोह 3 तरुणांच्या जीवावर बेतला. पाण्याच्या वेगवान प्रवाहात तिघेही मध्यभागी अडकले होते. स्थानिक नागरिकांनी गमछा, चादर आणि दुपट्टे जोडून तात्पुरती दोरी तयार करत 2 तरुणांना बाहेर काढलं. एक तरुण प्रवाहामध्ये वाहून गेला होता, मात्र काही अंतरावर त्यालाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सुदैवानं या घटनेमध्ये तिघांचेही प्राण वाचले आहेत. बातमी आहे पोलंडमधून. पोलंडमधील जार्लिन इथं रेल्वे क्रॉसिंगवर ट्रॅक्टर, ट्रॉली आणि ट्रेनची भीषण धडक झाली. भुशानं भरलेली ट्रॉली रेल्वे रुळांवर अडकलेली असतानाच भरधाव ट्रेननं तिला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॉलीचा चक्काचूर झालाय. या घटनेमध्ये सुदैवानं जीवितहानी टळलेली आहे. या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. गुजरातच्या मोरबी आणि नर्मदा जिल्ह्यांमध्ये निसर्गाचे 2 अनोखे प्रकार बघायला मिळाले. मोरबीतील विरपरडा या गावामध्ये एका विहिरीतील पाणी अचानक हेलकावे घेत असल्यानं ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. तर नर्मदा जिल्ह्यातील डेडियापाडा परिसरामध्ये खोदलेल्या बोरवेलमधून झऱ्यासारखं पाणी उसळून बाहेर येत होतं. या रहस्यमय घटनांची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं ही दृश्य पाहण्याकरता गर्दी करताना दिसत आहेत.